भाऊ असेल, बाळूभाऊ असेल, आमच्या गौरी वहिनी आहेत, मनीषा वहिनी आहेत, सगळं एवढं सुंदर असं कुटुंब आहे. आमचे दादा आहेत, आमच्या मोठी आई आहेत. सगळ्यांचं एवढं प्राचीवरती प्रेम आणि घरातलेच नव्हे तर सगळ्या आमच्या जी कर्वे घराण्यातली सगळे आहेत, येता जाता सगळे तिला भेटणार, सगळे तिचा लाड करणार. सगळी आमच्या आत्या आहेत, तिच्या सगळ्या आत्या आहेत, वहिनी आहेत, काकी आहेत, मावशी आहेत, आज्या आहेत. सगळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि एवढं तिचा लहानपणापासून लाड केला, हट्ट पुरवला. सचिन भाऊच्या डोळ्यामध्ये तिच्याबद्दलचं असणारं प्रेम, आईच्या डोळ्यामध्ये असणारं प्रेम, आज महाराज तिच्या आत्म्यास शांती मिळावी, तिला देवाचरणी जागा मिळावी अशी ईश्वरचरणी सगळ्यांनी प्रार्थना करायची. आज जो कार्यक्रमाचा थाट याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, याच्याकरता हा चाललेला अट्टास आहे. तिच्या सगळ्यात जीव, सगळ्यात लाडकी जर कोणाची असेल ना तर आमची अनुजा, आमची ताईडी, तिची सगळ्यात लाडकी लहान बहीण, ती सारखी कौतुकाने सांगणार, आमची प्राची अशी, आमची प्राची तशी, एवढं तिला कौतुक असायचं. भाऊ महाराज आमचा बापू आहे, ती पण तिचा एवढा लाड करायचा. तिचा लहान भाऊ आहे प्रणव, त्याची पण लाडकी होती. आणि एवढं वाईट वाटतंय की आज ती व्यक्ती आपल्यामध्ये नाही आणि तिच्या या श्राद्धानिमित्त कर्वे परिवाराचा थाट, तिच्या आत्म्यात शांती मिळावी याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि असं झाल्यानंतर आता निश्चिंतीने पावलो विसावा. नक्कीच तिला विसावा मिळाल्याशिवाय राहणार आणि खुंटली या धावा कृष्णेची या निमित्तालोचनी सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी. तो
तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाचा माहेरा 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 भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा आलो निजाचा माहेरा बेटे रघुमाईचा बेटे रघुमाईचा बरा बेटे रघुमाईचा बरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला परिहार झाला अवघ्या दुःखाचा अवघ्या दुःखाचा मागिरा अवघ्या दुःखाचा आलो निजाचा माहेरा 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 भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा आलो निजाचा माहेरा बेटे रघुमाईचा बेटे रघुमाईचा बरा बेटे रघुमाईचा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ गेली आता घेऊ म्हणी गेली आता घेऊ म्हणी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी आलो निजाचा माहेरा 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 भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा आलो निजाचा माहेरा बेटे रघुमाईचा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
शेवट तो भला 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 गोड झाला माझा भाऊ गोड झाला लोणीच्या मायेरा लोणीच्या मायेरा
पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगतवंद्य जगद्गुरु देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। नैमित्तिक कीर्तन आहे आणि आजचं ज्या निमित्ताने कीर्तन आहे ते निमित्त सगळ्यांना ज्ञात आहे। बघा आमची असणारी सगळ्यांची लाडकी तसं बघायला गेलं ना तर महाराज म्हणतात ना जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला। आणि एवढंच नाही अवघ्या 12व्या वर्षाचं वय आहे 12 वर्षामध्ये जी माणसं कितीतरी वर्ष जगतात पण माणसांच्या मनामध्ये घर करू शकत नाही। माणूस किती वर्ष जगला नीट ऐका बरं का माणूस किती वर्ष जगला याला महत्व आहे का तो कसा जगला याला महत्व आहे। बोला पटपट कशाला महत्व आहे
माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही. तू कितीही वर्ष जगू द्या, तो 50 वर्ष जगू द्या, तो 60 वर्ष जगू द्या, पण इतर लोकांसोबत कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं याचं जर त्याला ज्ञान नसेल तर त्याचं जगणं व्यर्थ आहे. माणसाचं जगणं बघा, मरण आपल्या हातात नसलं, जाणं जरी आपल्या हातामध्ये नसलं तरी इथून कसं जायचं हे कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. माणसाचा शेवट कसा असावा सगळ्यांना माहित आहे. आपली असणारी लाडकी, तसं बघायला गेलं तर महाराज देवाचाच अवतार आहे असं म्हणायला काय हरकत नाही. देव परीक्षा घ्यायला येतो ना, तसं महाराज देव परीक्षा घ्यायला आला आणि परीक्षा संपली की काय झाला? निघून गेला. पण कीर्ती कायमस्वरूपी मागे राहते. कैलासवासी, वैकुंठवासी, आपल्या सगळ्यांची लाडकी कुमारी प्राची सचिन कर्वे हिच्या श्राद्धानिमित्त, हिच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. तसं आज बघायला गेलं ना तर इथं स्वर्गच अवतरलाय असं म्हणायला काय हरकत नाही. थोडा आवाज कमी ठेवा, थोडंच कमी करा. विठ्ठल विठ्ठल इथं बघायला गेलं ना तर स्वर्गच अवतरलाय असं म्हणायला काय हरकत. निमित्त श्राद्धाच आहे, पण कीर्तनाचं नियोजन बघायला गेलं ना तर सप्त्यामध्ये जसं नियोजन असतं ना, इथं महाराज व्यासपीठावर उपस्थित मंडळी जर बघायला गेली तर सगळी ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय बापूराव महाराज या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर आमचे फरतडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या शैलाताई महाराज बगाडे या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या नीलमताई, आमचे गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, अनिकेत महाराज जाधव या ठिकाणी आहेत. ही सगळी मंडळी आमचे मधुभाव आहेत. यांच्यामुळं कार्यक्रमाला शोभा आहे. आणि इथं श्राद्धानिमित्त कीर्तनच का? ऐका, थोडं थोडं पुढं सरका, सगळ्यांनी थोडं पुढं या, पुढं जागा आहे, या पुढं सगळ्यांनी या पुढं. महिला मंडळ याकडं, या साईडला पुरुष मंडळ सरा, या पुढं, पुढं जागा आहे, सरा पुढं, रेंज मध्ये या, रेंज मध्ये या पुढं. विठ्ठल विठ्ठल बघा, आजचा श्राद्धाचा दिवस आहे. आता सगळ्यांनी शांतता राखायची बरं का. कीर्तनाला बसल्यावर 3 नियम लक्षात ठेवायचे. सगळ्यांनी बसताना ताट बसायचं. कसं झाले बरं का ताट सगळे, हाताने टाळी आणि तोंडानं देवाचं नामस्मरण. ज्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे सगळ्यांना माहित आहे, आजच्या दिवशी श्राद्ध केलं जातं. आजच्या दिवशी तो आत्मा आपल्या या ठिकाणी असतो बरं का. नीट ऐका, श्राद्ध केलं जातं त्या आत्म्याच्या मुक्ती करता. इथं पूजा घातली जाते, पण खरं श्राद्ध का करायचं हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो का? बोला, किती जणांना माहित आहे श्राद्ध करण्या पाठीमागचं कारण काय? बोला, अय पाटील वस्ती, किती जणांना माहित आहे श्राद्ध का करायचं? आपण काय करतो? परंपरा चालत आली आहे, रीत चालत आली आहे की माणूस गेल्यानंतर किती दिवसानं श्राद्ध करतात. माझा आवाज येतोय ना? बोला की केस बेस करती का काय? बोल जाऊ, बोलल्या मला राग येत. साधा प्रश्न आहे, माणूस गेल्यानंतर किती दिवसानं श्राद्ध करतात? 365 दिवस म्हणजे 1 वर्ष. तर ऐका, त्या आत्म्याचा प्रवास चालू होतो कोणत्या दिशेने? कोणत्या?
स्वर्गाच्या दिशेने. सगळ्यांना माहित आहे मेल्यानंतर मला काय मिळावा? स्वर्ग मिळावा. मग स्वर्गाच्या वाटेने प्रवास चालू होतो. चित्रगुप्ताच्या महालाच्या ठिकाणी आदल्या दिवशीचा मुक्काम असतो बरं का. कुठं? चित्रगुप्त माहित आहे ना, आपण पाप केलं, पुण्य केलं, वाईट काही काम केलं तर त्याची सगळी लिस्ट कुणाकडे असते? चित्रगुप्ताकडे. मग तिथं तो आत्मा आदल्या दिवशी असतो. तिथून पुढं त्याला पुढं पाठवलं जातं. धर्मराजाचा महाल आहे आणि धर्मराजाच्या महालामध्ये त्याचे 5-6 वकील पुढे असतात. डायरेक्ट धर्मराजाकडे आपला निकाल जात. धर्मराजाचे 5-6 वकील असतात. ते बघतात यानं आयुष्यामध्ये किती चांगलं पुण्य केलं, किती पाप केलं, दुसऱ्याच्या किती कामी आला, दुसऱ्याचं किती वाईट बघितलं, आणि सगळी लिस्ट जाते कुणाकडं? धर्मराजाकडं. आणि त्याच्यावर मेन शिक्कामोर्तब कुणाचा असतो? धर्मराजाचा. आपल्याला कोणत्या योनीला पाठवायचंय? कुत्र्याच्या जन्माला पाठवायचे, माकडाच्या जन्माला पाठवायचे, गाढवाच्या जन्माला पाठवायचे? हे सगळं कुणाच्या हातात आहे? धर्मराजाच्या. मग तिथं आपल्याला 2 मार्ग आहेत. नीट ऐका बरं का. माणूस मेल्यानंतर माणसाचा आत्मा 2 मार्गाने जातो. पहिला म्हणजे यम मार्ग आणि दुसरा म्हणजे देव मार्ग. पहिला यम मार्ग. मला नाही वाटत तिथं बसलेल्या कुणाला वाटत असेल मला यम मार्ग मिळावा. सगळ्यांनाच काय वाटतं? मला काय मिळावा? देव मार्ग मिळावा. मग या ठिकाणी हे कीर्तन का तर पूजा करत असताना जे ब्राह्मण काका असतात का नाही, ते श्लोक म्हणत असतात. नीट ऐका बरं का. श्राद्धाचं कारण, श्राद्धाला कीर्तनच का ठेवायचं? ब्राह्मण काका श्लोक म्हणत असतात. त्यांच्याकडून चुकून एखादा श्लोक अशुद्ध गेला तर त्याचं पाप कुणाला लागतं? त्या आत्म्याला लागतं. त्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही. आणि समजा ब्राह्मण काका जर चांगले असले पण आपल्याकडूनच योग्य श्लोकला त्या पिंडेला हात लागला नाही तरी सुद्धा त्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही. मग इथं कीर्तनच का तर ते दोष लागलेला असतो ना. ब्राह्मण काकांचा अशुद्ध असू द्यात किंवा आपला चुकून पिंडीला हात लागला नसेल तर तो दोष त्या आत्म्याला लागतो. आणि तो दोष नष्ट होण्याकरता इथं नामस्मरण हे महत्वाचं. रामकृष्ण नाम सर्व दोषहरण, जड जीवा तारण हरी एक. या जीवाला जर आत्म्याला मुक्ती मिळवायची असेल तर या ठिकाणी नामस्मरणाची गर्जना ही महत्वाची. विठ्ठल म्हणून आजच्या दिवशी श्राद्ध करतात की त्या आत्म्याला सगळे दोष नष्ट व्हावेत, त्या आत्म्याला मुक्ती मिळावी याच्या करता इथं श्राद्ध केलं. या ना ताई, या. विठ्ठल विठ्ठल म्हणून आजच्या दिवशी श्राद्धाचा कार्यक्रम आहे. बघा, प्रत्येक जीवाला मरण आहे. प्रत्येक जीव कधी ना कधीतरी जाणार आहे. इकडे लक्ष द्या. बघा, या जगामध्ये मी मरू शकत नाही, मला मरणच नाही असा व्यक्ती तुम्हाला बघायला मिळेल का? आहे का असं महिला मंडळ? मला मरणच नाही, मरणारच नाही असा कोण व्यक्ती आहे का? प्रत्येकाच्या जाण्याचा दिवस वेगळा असू शकतो, प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी असू शकते, पण कधी ना कधीतरी जावं. देह जाईल, 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 देह
जाईन त्याशी काळोबा खाईन. कधी ना कधीतरी जावं लागणार आहे. मग बघा माणसं म्हणतात महाराज अहो चालता बोलता माणूस गेला, आत्ताच माझ्यापासून बोलून गेला, आत्ताच जेवण करत होता ओ ताटावर, ताट घेतलंय जेवायला, जेवणाला ताट घेतलं, घास मोडला आणि तोंडाजवळ घास न्यावा, पण तो घास तोंडात जाईल का नाही याची सुद्धा शाश्वती नाही, क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. तसं बघायला गेलो ना, बघा महिला मंडळ देवासमोर तुम्ही दिवा लावता, दिवा लावता ना का नवरे लावतात? नाही, मराठी शब्द आहे बरं का. दिवा लावायची जबाबदारी ह्यांच्याकडे, कारण पुरुष मंडळ दिवे लावतात. मराठी शब्द फिरवल तसा. दिवा लावण्याची जबाबदारी ही कुणाकडे असते? महिला मंडळ. तो दिवा आहे, मला सांगा तो दिवा तुम्हाला सांगून विसतो का न सांगता विसतो? अय बचत गट काय येतो मेसेज व्हॉट्सअप फेसबुक, कसा विसतो? न सांगता विसतो. आपला हा श्वास आहे, आपल्याला सांगून थांबतो का न सांगता थांबतो? न सांगता थांबतो. तसं या देहाचा भरोसा नाही. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का. दिया बुझ जाएगा जलते जलते, दिया बुझ जाएगा जलते जलते, सांस रुक जाएगा चलते चलते, सांस रुक जाएगा चलते चलते, नाम रह जाएगा आदमी का, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. दिया बुझ जाएगा जलते जलते, सांस रुक जाएगा चलते चलते, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. गाणी आहेत ना त्याचे अर्थ जाणून घ्या. अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न केला ना, एवढी गोड अभंगात सुद्धा महाराजांनी सांगितलंय. प्रत्येकाला जन्माला यायचंय. जो जन्माला आलाय तो मरत चाललाय आणि जो मरलाय ना तो जन्माला येण्याची वाट बघतोय. यालाच तर आयुष्य म्हणतात ना. बघा, उपजे ते नासे, नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. किती वेळा जलमायाले नित्य व्हावे फलित, नित्य व्हावे फलित, नित्य व्हावे फलित. किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फलित, नित्य व्हावे फलित, नित्य व्हावे फलित. किती वेळा जन्माया. व्यक्ती जाणं, त्याचं दुःख काय असतं, त्याच्या यातना काय असतात, हे महाराज त्यालाच कळतं ज्याची महाराज जवळची व्यक्ती गेली आहे. बघा, त्या बापाला विचारा ज्याची लेक त्याला सोडून गेली आहे, त्याला लेकीची किंमत विचारा. त्या आईला विचारा ज्या आईनं
तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, हाताचा पाळणा केला. महाराज लहानाचं मोठं करावं, 9 महिने आपल्या उदरात वाढवावं. त्या आईला किंमत विचारा महाराज, त्या चुलत्याला विचारा, त्या चुलतीला विचारा, ज्यांनी लाड केले, लहानाचं महाराज मोठं केलं, त्याला विचारा किंमत आपल्या लेकीच्या जाण्याची. त्या भावाला विचारा, जो महाराज रक्षाबंधनचा सण आला ना की माझी बहीण मला राखी बांधणार, भाऊबीज आली ना की माझी बहीण मला ओवळणार, माझ्या बहिणीचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, माझ्या घरातल्या माणसांचं एवढं माझ्यावर प्रेम आहे. त्या बहिणीच्या आशेची राखीची वाट बघणारा भाऊ, त्याला विचारा बहिणीचं प्रेम काय. बहीण जाण्याचं दुःख तिला विचारा. महाराज मोठी बहीण असते ना, ती मोठी बहीण आपल्या आईप्रमाणे असते. वेळ आली ना ती आपली आई बनते, वेळ आली ना आपली मैत्रीण बनते, वेळ आली ना तर आपल्याला पाठीशी दडवते, आपल्या चुका सगळ्या पोटात घालत्या. त्या बहिणीला विचारा आपल्या लहान बहिणीच्या जाण्याचं दुःख काय. त्या आजी आजोबांना विचारा, जी नात मायेने जवळ येते, आपल्या गालावरून हात फिरवते, बाबा तुम्हाला बरं आहे का. त्या महाराज आजोबाला विचारा, जी पळत आल्यावर लहानपणापासून जर आजोबांची शेवटची मैत्रीण, शेवटचा मित्र जर कोण असेल ना तर ती नातू असतो, नात असते. त्या आजीला विचारा, महाराज जी नात तिला सोडून गेलीये, आजी आजोबांचं जर प्रेम असेल ना तर आपल्या नातवंडावर एवढं असतं, आपली नातवंड आजी आजोबांना त्रास देऊ द्या, त्यांचा रागराग करू द्या, महाराज तरी सुद्धा आपल्या नातवंडांसाठी ज्यांचा जीव तुटतो ना त्या आजी आजोबांना विचारा आपल्या नातीच्या जाण्याचं दुःख काय. त्या बापाला विचारा, जो रात्रंदिवस आपल्या लेकीसाठी, आपल्या लेकीच्या प्रेमासाठी सगळ्यात जास्त महाराज जीव जर बापावर कुणाचा असेल ना तर तो कुणाचा असतो, मुलीचा असतो. आणि बापाचा सुद्धा सगळ्यात जास्त जर जीव कुणावर असेल ना तर ते कुणावर असतो, आपल्या लेकीवर असतो. आयुष्यभर महाराज बाप आपल्या लेकीसाठी आपलं आयुष्य अर्पण करतो, रक्ताचं पाणी करतो. बापाच्या मनात एक चिंता असते की माझी लेक मुलाच्या लग्नाची, लहानपणापासून जिच्या लग्नात असतो बाप असतो. लहानपणापासून महाराज पैसा पैसा जोडत असतो, कारण माझ्या लेकीचं मला स्वप्न पूर्ण करायचंय, माझ्या लेकीचं लग्न. Hare
कुरवंडी वाळवणी. हाताच्या फोडाप्रमाणे जपावं, हाताचा पाळणा करावा. अरे बापाला किती कौतुक असतं आपल्या लेकीचं. लहानपणापासून स्वप्न बघतो बाप. बाप महाराज गरीब घराण्यातला असू द्या, बाप श्रीमंत घराण्यातला असू द्या, पण आपल्या लेकीला राजकुमारी सारखा जपणारा तो कोण असतो? बाप असतो. अरे बाप काय असतो, बापाचं प्रेम काय असतं, बापाची माया काय असतं, हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर आधी काय व्हावं लागेल? बाप व्हावं लागेल. तुम्हाला काय माहिती बापाचं दुःख काय, बापाच्या यातना काय? ना रडता येतं कुणाच्या समोर, ना आपलं दुःख कुणाला सांगता येतं, ना आपल्या वेदना व्यक्त करता येतात. आईला सांगावं तर आई थकलेली आहे, तिला सांगता येत नाही. बापाला सांगावं तर बाप माझा थकलेला आहे, आजारी असतात, त्यांना सांगता येत नाही. बायकोला सांगावं तर तिला चिंता नको, तिला बीपीची गोळी चालू आहे, तिला सांगता येत नाही. अशा अतोनात कष्टामध्ये मुलगा जर आजारी पडला ना तर उषाला महाराज पट्टी करत बसणारी आई सगळ्यांना दिसते. पण बापाला माहित असतं माझ्या मुलाला त्याला कॅन्सर झालाय, कुठल्या जमिनीचा तुकडा विकला म्हणजे त्याचा इलाज होईल. अशा अतोनात विचारामध्ये रडत खडत बसलेला अंधाऱ्या खोलीतला बाप कधी कुणाला दिसला? बाप तेव्हा कळतो ज्यावेळी आपला बाप सोडून जातो ना, त्यावेळेस मुलाला कळतं की भाजीपाला कुठून आणायचा. बाप सोडून गेल्यावर मुलाला कळतं की शेतात काम कसं करावं लागतं. बाप गेल्यावर मुलाला कळतं की पैसा कुठं कुठं जातोय. बाप गेल्यानंतर मुलाला कळतं की दळण कुठून दळून आणायचंय. बाप गेल्यानंतर मुलाला कळतं की लाईट बिल किती येतंय. बाप गेल्यानंतर मुलाला कळतं की लाईटची बटणं बंद करावीत, फॅन विनाकारण चालू ठेवू नये, नळ रिकामा सोडू नये. कधी कळतं? बाप गेल्यानंतर कळतं. आपला बाप घरामध्ये झोपून असू द्या, आपला बाप घरामध्ये आजारी असू द्या, आपला बाप घरामध्ये थकलेला असू द्या, तरी सुद्धा त्या घराकडे वाईट नजरेने बघायची कोणाची हिंमत नसते. कारण माझ्या घरामध्ये कोण जिवंत आहे? माझा बाप जिवंत आहे. आणि ज्याच्या पाठीमाग बापाचा महाराज भक्कम असा आधार असतो ना, त्याला कुणाची गरज? आणि तो बाप महाराज स्वतः उपाशी राहील, पण महाराज आपल्या मुलाबाळांना कधीच उपाशी ठेवत नाही. रात्रंदिवस आपल्या मुलांबाळांच्या सुखा करता. महिला मंडळ मला सांगा, तुम्ही तुमच्या वडिलांना कोणती गोष्ट मागितली आहे आणि ती तुम्हाला कधी मिळाली नाही, असं झालंय का? बोला पटपट. अहो रक्ताचं पाणी करल, दिवसाचं रात्र करल, पण आपल्याला हवी ती गोष्ट आणून देईल ती कोण असतो? बाप असतो. बापाला महाराज एवढं कौतुक असतं आपल्या लेकीचं. बघायला गेलं ना तर महाराज बाप ज्याच्या प्रेमाचा कधी मापच नाही त्याला काय म्हणायचं? बाप म्हणायचं. बघा आपल्या मुलाबाळांवर जीवापाड प्रेम करणारा बाप आहे ना. कालच मी बघितलं, बघा कालचा प्रसंग आहे. आपली असणारी प्राची अचानक तिच्यावर काळाने झडप घातली आणि तिचं निधन झालं. आजारी पडली. पण मी मगाशी सुद्धा सांगितलं, एखादा देवदूत असावा ज्याप्रमाणे देवानं आपल्याकडे परीक्षा घेण्याकरता जन्म घ्यावा, एवढं समजूतदार लहान वयामध्ये अवघ्या 12व्या वर्षाचं वय आहे, पण ते लहान लेकरू आजारी असताना सुद्धा पहाट पहाट आपल्या बाबांकडे आलं. बघा बाबांच्या मांडीवर झोपावं, बाबाला प्रेम करावं आणि बाबाला शब्दात नव्हे तर मायेने महाराज हात फिरवून असं कुठं सांगावं की मी आता चालली आहे, तुमची काळजी घ्या. महाराज काल सांगताना सुद्धा सचिन भाऊ आहे ना, त्याचा ऊर भरून आला, रडायला लागला. तो त्याचं प्रेम आहे ना आपल्या लेकीबद्दलचं. महाराज कोणीच कोणासाठी एवढं करत नाही. लहानपणापासून फुलासारखं जोपासलं महाराज, फुलासारखं सांभाळ केला. आणि एवढी समजूतदार लेक, शाळेमध्ये सुद्धा एवढं सगळ्यांना तिचं कौतुक. सगळे शिक्षक तिच्यावर प्रेम करायचे, विद्यार्थी तिच्यावर प्रेम करायचे. सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी
देवाला सुद्धा तिचा हाव व्हावा, देवाला सुद्धा सहन झालं नाही की असं व्यक्तिमत्व की परत होणे नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार, प्रत्येक गोष्टीमध्ये पहिला नंबर काढणारी आणि एवढ्या लहान वयामध्ये एवढं महाराज बुद्धी तिची एवढी समजूतदार अशी लेक महाराज. त्या बापाचं त्या लेकीवर किती जीव. काल सांगत असताना सुद्धा महाराज आवाज थरथर कापत होता, रडत होता. माझा भाऊच आहे, ही माझी भाचीच आहे. सगळ्यांची श्राद्धाची कीर्तन आम्ही करतो, पण ज्या वेळेस आपल्या जवळच्या व्यक्तीचं कीर्तन करण्याची वेळ येते ना, त्यावेळी महाराज ऊर भरून येतो. आम्ही जगाला सांगतो रडू नका, दुःख मानत बसू नका, कधी ना कधीतरी जायचंय. पण आपली व्यक्ती जाते ना, त्याचं दुःख काय असतं, त्याच्या यातना काय असतात, हे इतरांना सांगून ते पटणार नाही. ज्या ज्या वेळी महाराज आपण दुसऱ्याच्या बापाकडे बघतो ना, त्या बापाची लेक त्याला सोडून जावी. कधी कधी असं होतं की महाराज लेक माहेरला यावी आणि तिचा बाप तिला दिसू नये. त्यावेळी महाराज माहेर तोपर्यंतच असतं जोपर्यंत घरामध्ये कोण असतात, मायबाप असतात. आणि तिचा बाप तिला सोडून जावा, ती लेक महाराज बापाच्या आठवणीत म्हणत असते, मला कसं तरी होता या बाप लोकाचा सांगताना. बघा ती लेक ज्यावेळेस तिचं वडील तिला सोडून जातात, ज्यावेळी लेकीची आणि बापाची ताटातूट होते, त्यावेळेस ती लेक दुसऱ्याचा बाप बघताना तिला यातना होतात. ती सांगते, मला कसं तरी होत या बाप लोकाचा सांगताना, हुंदका दाटून येतो या गोष्ट बापाची सांगताना. काय दुखल खुपल तो पाटकोळी घ्यायाचा, काय दुखल खुपल तो पाटकोळी घ्यायाचा. मला पाटकोळी घेऊन मला डॉक्टर दावायचा, मला पाटकोळी घेऊन मला डॉक्टर दावायचा. सारखी चिंता त्याच्या, सारखी मनात त्याच्या, लेकीचं व लगीन थाटामाटात करीन. हुंड्या व पांड्यासाठी शेत जमीन विकीन, हुंड्या पांड्यासाठी शेत जमीन विकीन. मला कसं तरी होत या गोष्ट बापाची सांगताना, हुंदका दाटून येतो या गोष्ट बापाची सांगताना. असा महाराज बाप असतो. आयुष्यभर आपल्या मुलाबाळाचं कौतुक असतं त्याला. एवढं कौतुक जगानं महाराज नावं जरी ठेवली ना, तरी माझं बाळ तसं नाही. माझ्या बाळाचं माझ्यावर एवढं प्रेम आहे, माझं बाळ एवढं हुशार आहे, ते असं करू शकत नाही. आयुष्यभर संसाराचा गाडा वेचला, संसाराचा गाडा ओढत राहिला तो बाप असतो. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांबना, ऐक त्याची हाकर, लई अवघड हायर गड्या उमगाया बापरा, उमगाया बापरा. महाराज हे असतं बापाचं प्रेम, ही असती बापाची माया. म्हणून आपल्या तरुण मुलाचं सोडून जाणं, मी मगाशी सांगितलं, एखादं थकलेलं वडील असतील ना, त्या थकलेल्या वडिलांचा देहांत व्हावा, त्याला खांदा देण्याची वेळ लेकरावर येते, तेव्हा लेकराला वाईट वाटतं. पण बापाचं वय झाल्यामुळं ते कधी ना कधी जाणार आहे, त्याचं एवढं दुःख होत नाही. पण आपलं तरुण ताटपोर महाराज
महाराज जाताना डोळ्यानं बघावं आणि त्या लेकराला खांदा देण्याची वेळ आपल्या बापावर यावी, याच्यासारखं वाईट दिवस दुसरा कुठला नसतो दादा. आपल्याला म्हणायला सोपं असतं की जायचं होतं, देह जन्माला येतो तो जाणार आहे, पण ज्याचं जवळचं व्यक्तिमत्व गेलंय ना त्याला कळतं महाराज त्याचं प्रेम काय होतं, त्याचं दुःख काय असतं. मी मगाशी सांगितलं त्या आईचं प्रेम, त्या आईला विचारा. कायम नजरेसमोर असणारी आपली पोर आजपासून आपल्याला दिसणार नाही. हाक मारत येणारी आई, आई म्हणणारी, मला जेवायला वाढ, माझी केस विंचार असं म्हणणारी लेक आता आपल्या समोर राहणार नाही. त्या आईला विचारा त्याचं दुःख काय. त्या बापाला विचारा ज्यानं सगळे हट्ट पुरवले, लहानाचं मोठं केलं, जेवू घातलं, खाऊ घातलं, सगळे हट्ट पुरवले. त्या बापाला विचारा त्या लेकीचं दुःख काय. ते भाऊ आहेत ना, आता रक्षाबंधन येते, रक्षाबंधनचा सण बघायला गेलं ना तर महाराज बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असणारा सण म्हणजे रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनला महाराज आपली बहीण भावाला चिडवत असते की दादा अरे रक्षाबंधनचा सण आलाय, मला काय देणार आहे, मला चॉकलेट घेऊन देणार का, माझ्यासाठी गिफ्ट घेणार का, मला ही वस्तू देणार का. त्यावेळी भाव महाराज बहिणीची मस्करी करत असतो आणि बहिणीला म्हणतो रक्षाबंधनच्या सणाला मी तुला काही देणार नाही, पण लपून जाऊन महाराज हळूच लपून जाऊन बहिणीसाठी गिफ्ट घेऊन ठेवलेला असतो. आणि तो ज्यावेळी बहीण आपल्या भावाला ओवाळते, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळते बाहुराया, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. आपल्या बहिणीचं त्या भावाबद्दलचं प्रेम असतं दादा. बहिणीला जर चॉकलेटची वाटणी करायला लावली ना तर तिच्याकडून कधीच समान वाटण्या झाल्या नाहीत. एक चॉकलेटची साईज मोठी होते आणि एक चॉकलेटची साईज लहान होते, कारण मोठी साईज ती भावाला देत असते आणि लहान कुणाला घेते, स्वतःला घेते. ते बहिणीचं प्रेम आठवा, त्या बहिणीची किंमत त्या भावाला विचारा. म्हणून महाराज कधी ना कधीतरी हा देह जाणार आहे, पण ती जाताना अशी गेली आहे. आयुष्य बघायला गेलं तर फक्त 12 वर्षाचं आहे. किती वर्षाचं? फक्त 12 वर्षाचं. पण महाराज जी माणसं आयुष्यभर जगून त्यांना करता येत नाही, जी माणसं म्हातारपर्यंत जगतात पण लोकांच्या मनामध्ये त्यांना घर करता येत नाही, त्यांचा शेवट चांगला हो नाही. पण हे लेकरू, हे बाळ अवघं 12 वर्ष जगलंय, पण मनामध्ये सगळ्यांच्या घर करून अत्यंत बुद्धीने हुशार व्यक्तिमत्व, सगळ्यांना समजून घेणारी, सगळ्यांना एका क्षणामध्ये आपलंसं करणारी ती महाराज थोड्या दिवसासाठी जरी आली असली ना तरी मी म्हणते की भगवंताचा अवतार, देवी साक्षात इथं प्रगटली, परीक्षा पाहून निघून गेली, पण तिच्या आत्म्याला शांती लाभावी, तिला देवमार्ग मिळावा, ईश्वराच्या चरणी तिला स्थान मिळावं असं देवाकडं प्रार्थना करायची आहे. माणसाचा शेवट चांगला असावा. जायचं तर सगळ्यांनाच आहे. 2 मिनिटं मला सांगा, जीवनामध्ये बघायला गेलं ना तर प्रारंभ आहे, मध्य आहे आणि शेवट आहे. नीट लक्ष द्या. माणसाचा प्रारंभ चांगला असावा का शेवट चांगला असावा? काय चांगला असावा? शेवट चांगला असावा. कीर्तनात बोलताय माणसाचा प्रारंभ चांगला असावा, मध्य चांगला असावा का शेवट चांगला असावा? शेवट चांगला असावाच, पण प्रारंभही चांगला असावा, मध्यही चांगला असावा आणि शेवटही चांगला असावा. आता बघा, तसं बघायला गेलं ना तर आपण सगळेजण 3 काळामध्ये जगतो. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. भूतकाळात जास्त करून म्हातारी माणसं जगत असतात. म्हातारी माणसं कायम म्हणतात आमच्या वेळेस नव्हतं असं, आमच्या वेळेस नव्हतं बाबा तसं, आजकालची तरुण पिढी बिघडली, आमचा काळ असा. म्हणजे म्हातारी माणसं कोणत्या काळात जगतात? भूतकाळात जगतात.
जी तरुण पिढी आहे ना आजकालची, ती वर्तमान काळात जगते. आता चाललंय काय, चालू घडामोडीवर जगते. ती कोणती पिढी आहे? तरुण पिढी आहे. पण महाराज, क्वचितच अशी मुलं असतात की जो भविष्याचा विचार करतात, ती भविष्य काळात जगतात. ती क्वचितच पिढी असते. मग बघायला गेलं ना तर माणसाच्या आयुष्यामध्ये, संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये 2च काळ आहेत. कोणते काळ? बोला पुरुष मंडळ. सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये 3 काळ आहेत, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. पण संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये 2च काळ आहेत. एक म्हणजे सकाळ आणि दुसरी म्हणजे संध्याकाळ. सकाळी महाराज कशी असावी माणसाची? प्रभाते मणी राम चिंतित जावा, अशी माणसाची सकाळ. मग माणसाची सकाळ चांगली हवी का संध्याकाळ? काय चांगलं हवंय? सकाळही चांगली हवी आणि संध्याकाळही. पण सकाळपेक्षा संध्याकाळ शब्द हा जोड शब्द आहे बरं का. संध्या अधिक काळ. इथं महाराज शब्दाचं सुद्धा मिलन आहे. काय? संध्याकाळ शब्दच असा आहे की संध्याकाळी मिलन होतं. कशाचं? गाई आणि वासराचं मिलन आहे संध्याकाळी. मुलाचं आणि आईचं मिलन आहे संध्याकाळी. आई कामावरून घरी येते, मुलगा आई जवळ येतो आणि मुलाचा चेहरा सुकलेला पाहून ती आई बाळाला म्हणते, बाळाचा मुखचंद्र सुकला, कुणाची दृष्ट लागली याला. आईचं आणि लेकराचं मिलन कधी आहे? संध्याकाळी आहे. देवाचं आणि भक्ताचं मिलन कधी आहे? संध्याकाळी आहे. आणि ही संध्याकाळ महाराज क्वचितच कुणाचं तरी नशिबी असते बरं का. सगळ्यांच्या ए शाम बड़ी रंगीन होती है, ए शाम बड़ी रंगीन होती है, किसी दिल जलो के नसीब होती है. संध्याकाळचं महत्व आहे. मग बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये 3 काळ आहेत. संसारी माणसाच्या आयुष्यामध्ये 2 काळ आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा काही जणांचा प्रारंभ चांगला होता, मध्य वाईट होता आणि शेवट कसा होता? चांगला होता. काही जणांचा प्रारंभ वाईट होता, मध्य चांगला होता आणि शेवटही चांगला होता. काही जणांचा प्रारंभ चांगला, मध्यही चांगला आणि शेवट वाईट होता. पण माणसाचा शेवट कसा असावा? जाता जाता एक सुंदर उदाहरण सांगते. महाभारतातलं उदाहरण आहे. राजा कुरु. बघा, राजा कुरु म्हणजे महाभारतामध्ये जे कौरव आहेत, कौरवांचा पूर्वज म्हणजे कोण आहे? राजा कुरु. आणि कुरु पासून हे कौरव, कुरु पासून हे सगळे म्हणून कौरव, आणि पंडू पासून हे 5 जण म्हणून पांडव. नीट ऐका बरं का, जास्त वेळ मी घेणार नाही. शेवट कसा चांगला असावा याच्यावर मी सांगते बरं का. माणसाचा शेवट कसा गोड व्हावा? सगळ्यांना माहित आहे माणसाचा शेवट कसा असावा? गोड असावा. तर हा पांडव पंडू राजापासून आणि कौरव आहेत ते कुरु पासून. जो कुरु राजा आहे ना, कुरु राजा असा फिरत फिरत आला आणि नदीच्या किनाऱ्यावर स्नान केलं. आणि स्नान करून आल्यावर एक जागा बघितली, त्याला ती जागा आवडली. त्याला देवाला विनंती केली, देवा ह्या जागेत मला शेती करायची आहे. शेती करायची? हो, शेती करायची. कशी करणार या जागेत शेती? काय पाहिजे तुला? मला फक्त एक नांगर द्या. कुरु राजानं काय मागितलं? नांगर मागितला. देव म्हणले ठीक आहे, सोन्याचा नांगर देऊन टाकला. कशाचा? सोन्याचा नांगर देऊन टाकला महाराज. आता देव म्हणले इथं तुम्ही शेती कशी करणार आहे? त्या नांगराला जोडलं महाराज. एकीकडे शंकराचा नंदी जोडला आणि दुसरीकडे यमाचा रेडा जोडला. बघा, देवाला सांगितलं, देवा तुम्ही ओढा नांगर. अरे पण याच्यात पीक काय पेरणार आहेस? बीज नको का?
कुरु राजा काय म्हणला, ऐका, याच्यामध्ये बीज पेरायचंय ना, ते बीज मी देतो. कसं देणार आहे तू बीज? आता तसं बघायला गेलं तर श्लोक आहे बघा गीतेमध्ये, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा. धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र किती प्रकार पडले? 2. लक्ष द्या बरं का. धर्मक्षेत्रे, ज्यावेळी महाभारतात युद्ध झालं, काय झालं? युद्ध झालं. त्यावेळी महाभारतामध्ये युद्ध होणार होतं. मग युद्धाची जागा निवडण्याकरता एक कमिटी योजली. काय योजली? की युद्ध कोणत्या जागेत करायचं, ती जागा सुद्धा चांगली पाहिजे ना, याच्याकरता काय नोंदली? कमिटी. मग ऐका, ती कमिटी नोंदल्याबरोबर ती कमिटी अशी जागा शोधत होती. त्या जागेमध्ये एक शेतकरी असा होता, तो दारं धरत होता, पाणी सोडत होता, आणि अचानक त्याचा बांध फुटला आणि सगळी पाणी कुठं झालं? लक्ष द्या बरं का. शेवट कसा भला करायचा आहे, गोड करायचा आहे. पाणी सगळं कुठं झालं? शेतकरीच आहे ना सगळे. दारं धरले, दारं फुटलं तर पाणी सगळ्या शेतात. आता शेतकरी म्हणला काय करावं, बांध तर फुटलाय, बांध कसा रोखायचा? तेवढ्यात त्यांचं 9 वर्षाचं लेकरू होतं. ते 9 वर्षाचं मूल शेतकऱ्याने सांगितलं, बाळा खाली वाक. पोरग खाली वाकलं. तिथं शेजारी कुऱ्हाड होती, त्यानं मुंडकं उडवलं. नीट ऐका बरं का. कुणाचं? शेतकऱ्यानं स्वतःच्या लेकाचं काय उडवलं? मुंडकं उडवलं. ते मुंडकं घेतलं आणि तिथं महाराज त्या दाऱ्याला काय केलं, तसं पाणी यायचं. आणि ही सगळी ती कमिटी बघते बरं का. कमिटी काय करते? हे सगळं बघतीये. त्यांची सगळी सैन्य येणार होते युद्ध करता. कमिटी म्हणली शेतकऱ्याला, अरे तुला लाज नाही का वाटत? काय केलं तू? तुझ्या मुलाचं मुंडकं तोडलं? हो तोडलं म्हणला. अरे मुंडक्यापेक्षा इथं एखादा त्याच्या मापाचा दगड बघायचा आणि दगड लावायचा. अय, मला माहित आहे इथं त्याच्या मापाचा दगड नाही. अरे म्हणून मुंडकं तोडतं का कुणी आपल्या मुलाचं? तुला काय वाटतं बिटतं का नाही? अरे त्या मुलाच्या बापाच्या आधी मी या जगाचा पोशिंदा आहे, मी शेतकरी राजा आहे. इथं एकाचा जीव जाईल, पण शेतामध्ये जर शेत जळून, पीक जर जळून गेलं ना, तर कितीतरी महाराज लोक मरून पडतील, अन्न पाण्याला महाग होतील. त्यांच्या जीवा करता मला इथं माझ्या मुलाचं मुंडकं काय करावं लागलं? अरे पण त्याचं पाप तुला नाही का लागणार? म्हणलं कसलं पाप? माझा मुलगा मी मारलाय ना, सांगा. त्यांनी बघितलं तर कुठं शरीर नाही. तर काय झालं माहितीये का? वरुण महाराज देवाचं विमान आलेलं आणि ते शरीर आहे असं उचलून कशात ठेवत होते? त्या विमानामध्ये ठेवत होते. त्या कमिटीतल्या लोकांना आश्चर्य वाटलं की हा मुलगा, हा बाप आपल्या मुलाचं मुंडकं तोडतोय, पण त्याच्यासाठी साक्षात देव यावा. त्याला पाप लागलं, त्याला डायरेक्ट मुक्ती मिळाली, डायरेक्ट स्वर्गाचा मार्ग आहे. इथं ही जागाच अशी आहे. ती शेतकरी काय म्हणला? ही जागाच अशी आहे की इथं कुणी जरी मेलं तरी त्याला डायरेक्ट काय भेटतोय? स्वर्ग. नीट ऐका बरं का. आता ती कमिटी जागा शोधत होती. त्यांना युद्ध करता काय पाहिजे होती? ती कमिटी म्हणाली युद्धा करता ही जागा योग्य आहे, कारण इथं बापाला आपल्या मुलाचा मोह नाही. नीट ऐका बरं का. ही जागा अशी आहे की इथल्या बापाला आपल्या मुलाचा मोह नाही आणि इथल्या मुलाला जगण्याची आशा नाही. ही जागा योग्य आहे. आणि इथं मेलेला कौरवांचं आणि पांडवाचं युद्ध होणार आहे ना, त्यावेळेस कौरवांच्या असं मनात आलं नाही पाहिजे की समोर पांडव आहेत, ती माझे भाऊ आहेत, त्यांना मी का मारू, असे सुद्धा मनात आलं नाही पाहिजे. म्हणून ही जागा योग्य आहे. आणि इथं मरणारा कौरव असू द्या किंवा पांडव असू द्या, जाणार कुठे? जागाच पवित्र आहे ना. इथं मेलेला कुठं जातोय? स्वर्गाला. मग ते कौरव असू द्यात किंवा पांडव असू द्यात, जाणार कुठे आहेत? स्वर्गाला जाणार आहेत. म्हणून त्या जागेला नाव पडलं धर्मक्षेत्र. काय पडलं जागेला नाव?
धर्मक्षेत्र आणि इकडं कुरु राजा आहे. कुरु राजानं महाराज नांगर देवाला चालवायला लावला आणि बीज पेरायला सुरुवात केली. बीज काय होतं ऐका. स्वतःचा हात तोडला. देवाला सांगितलं सुदर्शन चक्र चालवा. हात सुदर्शन चक्रावरती धरला. हाताचे हजारो तुकडे झाले आणि त्या शेतात पेरू लागले. पाय काढला, सुदर्शन चक्रावर धरला, पायाचे हजारो तुकडे झाले आणि महाराज बीज कशाचं पेरलं. सगळ्या शरीराचे भाग काढले, त्या सुदर्शन चक्रावर धरले आणि त्याचं बीजात रूपांतर केलं. फक्त मुंडकं राहिलं. देवाला वाटलं अरे अरे कुरु राजा काय केलंस रे बाळा. अख्ख तुझा देह तू पेरून टाकला. मी तुला दिव्य शरीर देऊ का. अरे देवा मी जे दिलंय तू तेच मला माघारी देतो का. द्यायचंच असतं तर शरीर पेरलं असतं का. देवा तुला द्यायचे तर असं दे की माझं नाव राहील आणि तुझी कीर्ती कायम टिकून राहील. म्हणून देवानं महाराज देताना असं दिलं की मरताना मुंडकं फक्त राहिलेलं तेही महाराज देवाच्या स्वाधीन पेरायला सुरुवात केली. आणि झालं काय. ज्याचा महाराज शेवट समोर देव असावा. मरताना काय होता समोर देव होता. पेरणी शेतामध्ये कशाची केली शरीराची केली आणि शेवट देवाचं नामस्मरण करत मेला. याचा शेवट कसा झाला गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला
माणसाचं मरण असं असावं. बघा, जन्माला येतो, जन्माला येत असताना आपण रडत असतो आणि आपल्या जन्माच्या आनंदात जग काय करतं? महिला मंडळ, आपण जन्माला येतो, लहान असतो, जन्माला आल्यावर लहान बाळ रडतं, पण आनंदात सगळे काय करत असतात? हसत असतात. पण महाराज, माणसाची कीर्ती अशी असावी की ज्यावेळी मरताना आपण हसत मरावं, पण आपल्यासाठी इतरांच्या डोळ्यात काय असावं? कीर्ती मागे. मरण तर येणार आहे, पण मरताना अशी कीर्ती कमवा की माणूस गेला ना तरी त्याची कीर्ती सुगंधाप्रमाणे काय होईल? दरवळत राहील. कबीरा हम जब पैदा हुए, कबीरा पैदा हुए, जग हसे हम रोए, ऐसी कीर्ती ऐसी करनी करत चलो, हम हसे जग रोए. अशी करणी करा, असं काम करा की जगाच्या डोळ्यामध्ये आपल्यासाठी काय आलं पाहिजे? पाणी आलं पाहिजे. आणि शेवट जर गोड करायचा असेल तर जाता जाता सांगून जाते, माणसाचा शेवट कसा गोड करायचा हे आपल्या हातात आहे. माणसानं जिवंतपणीच आपला शेवट गोड व्हावा याच्याकरता 2 गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट, तिन्ही लोकांवर राज्य करता उभारीला ध्वज, तिन्ही ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. तिन्ही आपल्या तर हातात नाही महाराज. तिन्ही आपल्याला आपलं नीट गावासोबत जमत नाही, भावकी सोबत जमत नाही, मग महाराज देशाचं तर बाजूलाच ठेवा. राज्य करता आलं पाहिजे देशावर, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपल्या देहावर ज्याला राज्य करता आलं ना त्याचा शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार. तुकाराम महाराजांच्या अंगावर 1 जणांनी उकळतं पाणी ओतलं, असं वर करून बघितलं सुद्धा नाही की कुणी पाणी ओतलं. क्रोधावर विजय मिळवला. कशावर? एवढंच नाही, एकनाथ महाराजांच्या अंगावर एक व्यक्ती किती वेळा थुंकला? 108 वेळा थुंकला, तरी सुद्धा त्यांनी मान वरती करून बघितलं नाही किंवा म्हणलं सुद्धा नाही की माझ्या अंगावर का थुंकतोय. आपलं महाराज एखादं गाडीवरून चालताना थोडी थुंकी उडू द्या अंगावर, त्याला नाही धोपटलं तर महाराज सोडा. म्हणजे बघा, 108 वेळा थुंकला, शेवटी त्या माणसालाच दया आली, चरण धरलं. महाराज, मी तुमच्या अंगावर 108 वेळा थुंकलो, तुम्हाला त्याचं वाईट नाही वाटलं? अहो, वाईट कशाचं वाटायचं? तुम्ही 108 वेळा माझ्या अंगावर थुकला ना, म्हणून गोदावरीचं स्नान करण्याची संधी मला 108 वेळा मिळाली. याला म्हणतात संतांचं हृदय. क्रोधावर विजय. ज्याला शेवटचा गोड करायचा असेल ना, पहिली गोष्ट जग जिंकता आलं पाहिजे, दुसरी गोष्ट क्रोधावर शरीरावर काय मिळवता आला पाहिजे? विजय मिळवता आला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट मरताना मुखामध्ये देवाचं नाव पाहिजे. काय पाहिजे? देवाचं काय पाहिजे? एक जण व्यक्ती असाच महाराज 5-10 मिनिटच घेणार आहे बरं का, जास्त वेळ घेणार नाही, कारण अभंगाचा भावार्थ सांगणं गरजेचं आहे. नीट ऐका. माणसाचं मरताना मुखामध्ये शेवटी काय आलं पाहिजे? देवाचं नाव पाहिजे. एक व्यक्ती होता, व्यक्ती थकलेला, आणि असा खोटवर पडू नयेत. माणसं यायची, काय काय जण म्हणायची
महिन्यातच जाईल. काही जण यायची म्हणायची लय थकलंय गॅरंटी. काही जण यायची पहिलं यायचं म्हणायचं त्याला जरा या अंगाव करा म्हणजे लवकर जाईल. बघा आपलीच माणसं मरणाची वाट बघतात. दुसरं यायचं म्हणायचं त्याला जरा उचलून बसवा म्हणजे छातीवर दाब आला म्हणजे मोकळाच होईल. बघा आणि तेवढ्यात महाराज ती लागलं वा के पोरग म्हणलं म्हातारं जाता जाता सुद्धा वासुदेव केशवा म्हणतोय. बघा पण पोराला वाटलं माझ्या बापाला म्हणा ना नुसतंच म्हणायचं वा पण जाताना तरी देवाचं नाव यावं वासुदेव केशवा तरी म्हणल. म्हणून डॉक्टर बोलावला. डॉक्टरांना विचारलं ह्याच्यासाठी काय पण करा पण माझ्या बापाला वाचवा. देवाचं नाव घ्यायचंय त्याला. डॉक्टर म्हणले त्यांना वाचवता काही येणार नाही पण 2-3 मिनिटा करता होईना ते बोलू शकतात असं इंजेक्शन मी देऊ शकतो. पोरग म्हणलं ठीक आहे द्या पण इंजेक्शनची किंमत आहे 37,000. किती? 37,000. पोरग म्हणलं द्यावं माझ्या बापाला नाव घ्यायचंय देवाचं आणि इंजेक्शन दिलं. तेवढ्यात म्हातारं बोललं किती वेळा सांगतोय वासरू किरसुनी खातय. म्हणजे म्हाताऱ्याला मारताना सुद्धा महाराज फुकाट गेलं. 37,000 घालवून गेलं पण देवाचं नाव घेतलं नाही. पण आजामिळ होता आयुष्यभर महाराज वेशेच्या नादात. पण त्या आजामिळीला मुलगा झाला. वेशेकडून मुलगा झाला बरं का. त्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. आयुष्यभर कधी देवाचं नाव घेतलं नाही पण मरताना महाराज देवाचं मुलाला हाक मारली. जीव चाललेला नारायण असं महाराज एकदाच म्हणलं पण वरच्या नारायणाला वाटलं कुणाला हाक मारली. ती महाराज नारायण खाली यायला निघला. नारायणाच्या महाराज सरस्वतीनं सांगितलं तुम्हाला नाही हाक मारली ती त्याच्या पोराला हाक मारतोय. पण नारायण विष्णुदेव म्हणले नारायण सगळ्यात नाव आधी कुणाचं आहे? माझं आहे आणि त्याचं नाव त्यांनी माझं नाव एकदाच घेतलेलं असू द्यात पण शेवटच्या क्षणी घेतलंय म्हणून त्याच्यासाठी महाराज विमान पाठवलं. ही महाराज ताकद कशाची? शेवटच्या क्षणी जाताना फक्त तोंडामध्ये काय आलं? नारायण आलं म्हणून त्याचा शेवट भला झाला. आणि तुम्ही आम्ही जायचंय ते जायचंय कुठं? आलोय सगळे कुठून? अभंगाचं दुसरं चरण. आलो माहेरा आलो निजाच्या 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 भाऊ असेल बाळूभाऊ असेल आमच्या गौरी वहिनी आहेत मनीषा वहिनी आहेत. सगळं एवढं सुंदर असं कुटुंब आहे. आमचे दादा आहेत आमच्या मोठी आई आहेत. सगळ्यांचं एवढं प्राचीवरती प्रेम आणि घरातलेच नव्हे तर सगळ्या आमच्या जी कर्वे घराण्यातली सगळे आहेत येता जाता सगळे तिला भेटणार सगळे तिचा लाड करणार. सगळी आमच्या आत्या आहेत तिच्या सगळ्या आत्या आहेत वहिनी आहेत काकी आहेत मावशी आहेत आज्या आहेत. सगळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि एवढं तिचा लहानपणापासून लाड केला हट्ट पुरवला. सचिन भाऊच्या डोळ्यामध्ये तिच्याबद्दलचं असणारं प्रेम आईच्या डोळ्यामध्ये असणारं प्रेम आज महाराज तिच्या आत्म्यास शांती मिळावी तिला देवाचरणी जागा मिळावी अशी ईश्वरचरणी सगळ्यांनी प्रार्थना करायची आहे. आज जो कार्यक्रमाचा थाट याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा याच्याकरता हा चाललेला अट्टास आहे. तिच्या सगळ्यात जीव सगळ्यात लाडकी जर कोणाची असेल ना तर आमची अनुजा आमची ताईडी तिची सगळ्यात लाडकी लहान बहीण ती सारखी कौतुकाने सांगणार
आमची प्राची अशी, आमची प्राची तशी, एवढं तिला कौतुक असायचं. भाऊ महाराज आमचा बापू आहे, ती पण तिचा एवढा लाड करायचा. तिचा लहान भाऊ आहे प्रणव, त्याची पण लाडकी होती. आणि एवढं वाईट वाटतंय की आज ती व्यक्ती आपल्यामध्ये नाही. आणि तिच्या या श्राद्धानिमित्त कर्वे परिवाराचा थाट, तिच्या आत्म्यात शांती मिळावी याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि असं झाल्यानंतर आता निश्चिंतीने पावलो विसावा. नक्कीच तिला विसावा मिळाल्याशिवाय राहणार. आणि खुंटली या धावा कृष्णेची या निमित्ताने सुंदर असं मला सहकार्य ज्यांचं लाभलं, व्यासपीठावर उपस्थित सगळी गुणीजन मंडळी, आदरणीय आमचे फरतडे महाराज आहेत, आमचे गणेश महाराज आहेत, आमच्या शैलाताई, आमच्या मावशी, मी त्यांना मावशीच म्हणते, कायम माझ्या पाठीमागं नेहमी मला त्यांचं सहकार्य चांगल्या वाईट वेळेस आहे. मावशींचं धन्यवाद. आमचे बापूराव महाराज आहेत, त्यांचं धन्यवाद. आमचे मृदुंगाचार्य, आमचे बंधू अनिकेत महाराज या ठिकाणी, त्यांचं धन्यवाद. त्याचबरोबर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं ती म्हणजे माईक सिस्टीम, सुंदर अशी माईक सिस्टीम आहे, दादाचं धन्यवाद. त्याचबरोबर आपला हा कार्यक्रम आयुष्यभर प्राचीच्या स्मरणार्थ कायम आठवणीत राहावा याच्याकरता अट्टहास आणि महत्त्वाची कामगिरी कायम स्मरणात राहावं याच्याकरता आपल्या भागातलं वैभव ओम साई क्रिएशन, ओम साई कीर्तन यांनी ही कामगिरी सुंदर प्रकारे आमचे चैतन्य दादा असतील, आमचे रोहित दादा आहेत, सुंदर असं या कार्यक्रमाचं प्रक्षेपण केलं, त्यांचंही धन्यवाद. कर्वे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर आलेली पाहुणे मंडळी असतील, सहकारी मंडळी असतील, आमचे मधुभाव आहेत, नेहमी त्यांचं आशीर्वाद माझ्या पाठी असतो. आमच्या तात्या या ठिकाणी आहेत, सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाणी आहेत, सगळे आमचे शिंदेवाडी, पाटील वस्ती, चौदरवाडी, खुंटे, सगळी ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळी, संयोजक, नियोजक, आयोजक, ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मंडळी, बालत्व सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. चुकून नाव कुणाचं राहिलं असेल तर क्षमस्व. सगळ्यांच्या चरणावर माझं शिरकमळ ठेवते आणि आपल्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 सगळ्यांनी उठून उभा राहायचंय. 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण केली जाईल. आपल्या